तुमच्या बापाचा नाही तर लोकांचा पैसा आहे, मास दाखवू नकोस। आतापर्यंत काय झोपला होता का? खराब कामावरून रोहित पवार अधिकाऱ्यावर संतापले। अधिकाऱ्यावर दादागिरी करणं रोहित पवारांना शोभत नाही। दादागिरीची भाषा करणाऱ्यांना जनता पायउतार करते। भाजपच्या नवनाथ बन यांची रोहित पवारांवर टीका। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पार्किंगची फी वसुली करणाऱ्यांकडून गुंडगिरी। 3 ते 4 पत्रकारांना मारहाण। शिबिगाळ करणाऱ्या गुंडांना जाब विचारल्यानंतर पत्रकारांना मारहाण। पत्रकारांना मारहाण करणाऱ्या 3 आरोपींना आता अटक। मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे दिले होते आदेश। कुणबी समाजाचा 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधात कुणबी समाज आक्रमक। मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा पाठिंबा। पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त नमो युवा रनचं आयोजन। 7,000हून अधिक मुंबईकर यामध्ये सहभागी होणार। केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकारानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 781 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार। शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण तर हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान ब्लॉक असेल। राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। रायगड, रत्नागिरी, नाशिक, सोलापूर आणि बीडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह सातारा आणि सांगलीत मध्यम पावसाची शक्यता। आशिया चषकात आता सुपर 4चे सामने। दुबईत आज पुन्हा भारत आणि पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना रंगणार। तर पाकला पराभवाची धूळ चारण्यासाठी भारतीय टीम सज्ज।